शक्ती मुक्ताबाई की जय। काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितना, विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कुट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देहूचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिमिळ संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू बोलोबा आणि कनकाईच्या पोटी जन्माला आलेल्या महाराष्ट्राच्या सारस्वतावरती साहित्य रत्नाच्या खाणीतून प्रकट झालेला एक ज्ञान सूर्य, वेद शास्त्र पुराण उपनिषदांचं मंथन करून त्याच्यातून निर्माण केलेला पंचमवेद गाथा, सदैव वैकुंठाला गेलेले त्यांच्या पवित्र पावन मंगलमय मुखातून निघालेली ही पवित्र वाणी पंचमवेद गाथा या गाथ्यातील 3 चरणाचा विष्णुदासाचे लक्षण सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र पाळदी या ठिकाणी माननीय नामदार आदरणीय श्री गुलाबरावजी रघुनाथ पाटील आदरणीय भाऊंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाचं आयोजन गेल्या 2 वर्षापासून होत आहे। या कार्यक्रमाचे आयोजक जीपीएस मित्र परिवार पाळधी, विक्की बाबा युवा मंच, शिवसेना शाखा, युवा सेना शाखा, समस्त ग्रामस्थ पाळधी बुद्रुक, समस्त ग्रामस्थ पाळधी खुर्द भजनी मंडळ आणि खास करून तरुणांच्या प्रेरणेतून तरुणांच्याच असणाऱ्या त्या ठिकाणी संकल्पनेतून आधी आमचे परमस्नेही आदरणीय प्रतापदादांच्या असणाऱ्या या नियोजन मार्गदर्शन या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह, या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय पूज्य पिताश्री श्री हरिभक्तिपरायण ईश्वरलालजी महाराज, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माझे बंधू श्री हरिभक्तिपरायण भागवताचार्य शिवशंभू चरित्रकार ज्ञानेश्वरजी महाराज पाळधीकर, समस्त तरुण मित्रमंडळ भजनी मंडळ, या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले सगळे दिग्गज मृदंगाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार, समस्त कान्ह देशातील एकाहून बळीरे असे असणारे गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार, या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री हरिभक्तिपरायण निवृत्ती महाराज पाळधीकर, श्री हरिभक्तिपरायण आदरणीय आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण ताराचंदजी गुरुजी, परिसरातून पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सगळे भाविक भक्त, आमच्यावरती प्रेम करणारे आमच्या जळगावचे आदरणीय श्यामभाऊ सोनवणे, वापी पाटील सर, त्यांच्या सोबत समस्त त्या ठिकाणी उपस्थित उज्ज्वलसिंग राजपूत वगैरे सगळा आमचा परिवार, भाऊंसन ज्यांचं अत्यंत साख्य आहे, आमचे बंधू, या कार्यक्रमात ज्यांची नेहमी त्या ठिकाणी कमतरता भासत आहेत ते आमचे बंधू श्री हरिभक्तिपरायण गोप्रेमी गजाननजी महाराज बरसाडेकर, जरी या ठिकाणी कार्यक्रमात नसले, मुंबईला कथा चालू आहे, पण सगळं चित्त या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून आमची त्या ठिकाणी छोटी शाखा या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आमचा साई, एवढ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात। आदरणीय भाऊंवरती प्रेम करणारा हा परिसर, वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे ज्ञानोबराय तुकोबारायांचे सगळे लेकरं आणि मुक्ताबाईच्या विचारानं प्रेरित झालेले संप्रदायातले सगळे मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या चिंतनाकडे वळतो। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगातून विष्णुदासाची त्या ठिकाणी लक्षणं सांगतायत, स्वरूप सांगतायत। या अभंगाची एक खासियत, या अभंगाचं एक वैशिष्ट्य, या अभंगाचं एक अत्यंत त्या ठिकाणी मायबाप मार्मिक असं चिंतन हे आहे
की हा अभंग लघु अभंग आहे. या लघु अभंगामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन भागांमध्ये पूर्वार्धामध्ये काय केलं पाहिजे असं तुकोबराय सांगता आणि उत्तरार्धामध्ये काय केलं की काय होतं याचं उत्तर उत्तरार्धामध्ये देत आहेत. पहिल्या चरणात काय केलं पाहिजे हे सांगतात, ते केल्यानंतर काय फायदा होतो हे उत्तरार्धामध्ये सांगताय. पहिल्या चरणात सांगतात काया वाचा मने झाला विष्णुदास. जो काया वाचा मनाने विष्णुदास झाला अशा प्रकारे विष्णुदास झाला की काय होतं, कामक्रोध त्यासी बाधितना. दुसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये सांगतात विश्वासितो करी स्वामीवरती सत्ता. विश्वासाने भगवंतावरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने भाव ठेवला की काय होतं, सकळ भोगिता होय त्याचे. शेवटच्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये सांगतात तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. तुम्ही चित्त निर्मळ करा, त्याच्यामुळे काय होईल, येऊनी गोपाळ राही तेथे. म्हणजे पूर्वार्धामध्ये काय केलं पाहिजे हे सांगता, उत्तरार्धामध्ये त्याचा फायदा सांगता. कारण सध्या फायद्याशिवाय लोक काहीच करायला तयार नाही. मग प्रपंच असो की परमार्थ असो प्रत्येक ठिकाणी माणूस लाभाचा आणि फायद्याचाच विचार त्या ठिकाणी करत असतो. तुकोबराय सांगता तुमचा काय फायदा होईल पारमार्थिक स्वरूपाचा, तो या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेला आहे. विठ्ठल आदरणीय नामदार भाऊंबद्दल सांगायची तुम्हाला गरज नाही, पण त्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे. मायबापाओ, माणूस किती जगला त्याच्यापेक्षा कसा जगला हे फार महत्वाचं आहे. आणि भाऊ ज्या पद्धतीने राजकारण समाजकारण धर्मकारण या तिघी बाजू त्या ठिकाणी सांभाळत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला जवळून त्यांची ओळख आहे, सांगण्याची तुम्हाला गरज नाही. पण संप्रदायासाठी आदरणीय भाऊंचं जे योगदान आहे, वारकरी संप्रदायावरती भाऊंचं जे काही विशेष प्रेम आहे आणि वारकरी संप्रदायाबद्दल त्यांच्या अंतःकरणात जी निष्ठा आहे, ही इथे बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये घर करून राहिलेलं आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि संप्रदायासाठी जर म्हणाल वारकरी संप्रदायासाठी तर वैकुंठवासी गुरुवार्य मोठे बाबांच्या ट्रस्टच्या नावाने त्या ठिकाणी जे काही आदरणीय भाऊंनी वारकरी भवनाचं कार्य हाती घेतलं आणि संप्रदायाला जो काही न्याय मिळवून दिला, महाराष्ट्रात कुठेच नाही असं वारकरी भवन भाऊंच्या संकल्पनेतून आणि आमचे बंधू गजाननजी महाराज यांच्या पाठपुराव्यातून काही दिवसामध्ये त्या ठिकाणी जळगाव नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. हे वारकरी संप्रदायासाठी केलेलं भाऊंनी सगळ्यात मोठं हिमालय एवढं कार्य आहे. मायबापाओ, संप्रदायाचं जे काही कार्य आहे, भगवंताचं जे कार्य आहे, भगवान सांगता जो मेरे नाम पर उसे मैं काम पर, जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. भगवंताचं एक ब्रीद आहे, घेसी तेव्हा देसी असा असी उदार. परमात्मा घेतो नंतर देतो, तुम्ही त्याला जसा भाव द्याल भगवान परमात्मा तुम्हाला तसा भाव देईल. आपल्याला भाव मिळावा असं वाटत असेल तर आपण भावात राहिलं पाहिजे. आपण त्या भावात राहिलं पाहिजे की आपण सहज उपलब्ध झालो पाहिजे. आणि भाऊ नुसतं भाऊकडे पालकत्व नाही, मी तर मोठ्या जबाबदारीने बोलतोय, पालकत्व आणि जळगाव जिल्ह्याचं बंधुत्व या दोघी भूमिका आदरणीय गुलाबरावजी पाटील भाऊसोबत त्या ठिकाणी सांभाळत आहे. पालकत्व आणि बंधुत्व, आधी बंधुत्व होतं, आता जळगाव जिल्ह्याचं पालकत्व आहे. बाप आणि बंधू या दोघी भूमिका जळगाव जिल्ह्याचे आदरणीय भाऊ त्या ठिकाणी पार करतायत. आणि GPS मित्र मंडळ आदरणीय सगळे त्या ठिकाणी आमच्या महाराजांच्या प्रेरणेतून संकल्पनेतून आणि आपल्या तरुणांच्या असणाऱ्या या अत्यंत पवित्र अंतःकरणाच्या भावनेतून जो काही भाऊच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने हा कार्यक्रम सुरू आहे, मी तर इतकंच सांगेल, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. मायबापाओ, सगळ्यात अगोदर सत्ता ईश्वराची, एक भगवंताची सत्ता आहे, दुसरी संतांची सत्ता आहे आणि तिसरी राजसत्ता आहे. या तिघी सत्तांना न्याय दिल्यानंतर परमार्थाची सार्थकता आहे. विठ्ठल विष्णुदासाचे लक्षण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतायत. काया वाचा मने झाला विष्णुदास.
त्याचा परिणाम काय होतो याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय, चिंतन करायचंय मायबाप. भगवंताचे आपल्यावरती उपकार आहे. जेने हा जीव केला तयाचे करीन जगद जीवन नारायण जगद जीवन नारायण काही गुण तयाचे तो हवा रे जाते गायन गुण यादे रे जाते रोया रे जाते जेने हा जीव दिला दान करीन कीर्तना जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे जेने हा जीव जेने हा जीव दिला दान. जीव देवाने दान केलेला आहे. भगवंताची कृपा आहे की आपण जीवात्मा बनून या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालेलो आहे. जीव देवानं दिला, सगळ्या गोष्टी देवानं दिल्या आहे मायबाप. आणि त्या देहाची स्वरूपता जीव देवानं दिला, पण देह मायबापानं दिला. मायबापानं म्हणून पहिली उपकार भगवंताचे, दुसऱ्या आई वडिलांचे आहेत. या प्रत्येकांच्या उपकारांची जाणीव माणसाला ठेवता आली पाहिजे किंवा त्याच्यातून उत्तराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोक म्हणतील महाराज, माणूस म्हणून जो जन्माला आला, ज्याला भगवंताने जीव दान केलेला आहे, त्याच्यासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत. माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद आहे, त्याच्यातल्या कथा आहे, शूरांच्या कथा आहे, वेदातल्या कथा आहे, पुराणातल्या कथा आहेत, अनेक कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा अनेक आहे. पहिली कथा गणपती बाप्पाची, कथा मोरयाची, गणपती बाप्पाच्या कथा आहे मुद्गल पुराणात. कथा कार्तिकाची, कार्तिक स्वामीच्या कथा आहेत. कार्तिक स्वामीची कथा अशी आहे, दोघी भावांमध्ये लग्न आधी कोणाचं करायचं त्याच्यावरून भांडण सुरू झालं. जे गणपती कार्तिक स्वामीपासून लग्नावरून भांडण झालं, तर अजून बी भावाभावामध्ये भांडण सुरू आहे. परवाच्या दिवशी पेपरला एक बातमी होती, दोघी भाऊ मामाच्या घरी गेले, मामाची एकच पोरगी होती, जा मारामाऱ्या झाल्या, मोठ्यानं लहानाचं डोकं फोडलं. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, भास्कर म्हणजे भगवान सूर्यनारायण, कथा शंकराची. सध्या सगळीकडे भगवान शंकराच्याच कथा सुरू आहे. भगवान महादेव भोळ दैवत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगी राज, पार्वतीचा पती योगी राज, पार्वतीचा पती योगी राज. भगवान शंकर भोळ दैवत आहे, लवकर प्रसन्न होणार आहे. सध्या सगळीकडे भगवान शंकराचीच भक्ती आहे. भोळ दैवत आहे, लवकर प्राप्त होणार आहे, लवकर देणार आहे. आणि पात्र अपात्र पाहत नाही. कमी वेळेत प्राप्त होतो, कमी वेळेत भेटतो, कमी खर्चात, कमी भक्तीत भगवंताची कृपा होते. एक तांब्याभर पाण्यावर भगवान शंकर कृपा करतात. सब समस्याओं का हल. एवढा सोपा देव कोणताच नाही. सध्या तुम्ही महादेवाला लयच सस्त्यात घेतलंय. तुम्ही जितकं सोपं समजता तितकं महादेव सोपं दैवत नाही. भगवान शंकर हे मृत्यूची देवता आहे. महादेवाची वस्ती कुठे हो? वस्ती जाणून स्मशानी. महादेव स्मशानात राहतात आणि अंगाला काय लावतात? भस्म, मेलेल्या माणसाचं. म्हणजे भगवान शंकर सांगतात माझ्याकडे यायचं तर अंगाला लाईसनच ये भाऊ. वैराग्याचं प्रतीक आहे भगवान महादेव.
आणि महादेव वैष्णव मोठा म्हटलेला आहे. वैष्णवांमध्ये सगळ्यात मोठे भगवान शंकर आहे. तई मार्गीचा कापडी महेश अजून कथा मोरयाच्या कथा कार्तिकाच्या कथा भास्कराच्या कथा शंकराच्या समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाच्या. राघव हे प्रभू रामचंद्राचं नाव आहे. राघव, रघुनाथ, रघुनायक, रघुकुल तिलक, रघुनंदन हे सगळे नाव प्रभू रामचंद्राचे रघु नावाच्या राजावरतून पडलेले. विठ्ठल विठ्ठल त्या राघवाची, भगवान कृष्णाची, पांडुरंगाची भक्ती करणारे विष्णुदास म्हटलेले आहे. शंकराची भक्ती करतात ते शैव, गणपतीची भक्ती करतात ते गणपत्य, देवीची भक्ती करतात ते शाक्त आणि भगवान विष्णूची भक्ती करतात ते वैष्णव किंवा विष्णुदास. भगवान विष्णू तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय ना. माय भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना. कशावर झोपलाय? या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. कृपया जागा द्यायची. माननीय नामदार ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित केला. आदरणीय भाऊंचं या कार्यक्रमामध्ये, या नाम सोहळ्यामध्ये, नामयज्ञामध्ये उपस्थिती आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आदरणीय भाऊंचं स्वागत करायचं. विठ्ठल विठ्ठल आमचा अनुभव असा आहे आतापर्यंतचा, महाराष्ट्रात कुठेही कीर्तनाला गेलो तर शेवटी आरतीच्या टायमाला मान्यवर येतात. पण आतापर्यंत जेवढे कीर्तन मी केलेत, पाळदीत केले असतील, परिसरात केले असतील, पूर्ण वेळ देणारे, म्हणूनच तुम्हाला पालकत्व जळगाव जिल्ह्याचं शोभतं. पालक म्हणजे वडील, वडिलकीच्या नात्याने जळगाव जिल्ह्याचं पालकत्व एवढ्यासाठी तुमच्याकडे आहे की धर्मकारण आणि राजकारण या दोघांमध्ये तुम्ही अजून तिसरं त्या ठिकाणी सांभाळलं, ते म्हणजे समाजकारण. या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधला गेला भाऊ. आणि म्हणून मी मगाशीच बोललो की बंधुत्व आणि पालकत्व या दोघी जबाबदाऱ्या तुमच्यावरती जळगाव जिल्ह्याच्या आहे. म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना माहिती तुम्ही? कशावर झोपलाय भगवान विष्णू? क्वाटवर? तरी कोण क्वाटली जाईनो समुद्रमा? कशावर? वाघावर? शेषावर? आणि पायाजवळ कोण आहे? काय करते ती? पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे का कुळती, पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे कुळती, पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे का कुळती, पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे का कुळती, वेगे आणावा तो हरी भजती नाचे उतरी, हरी बोल. वेगी आणावा तो हरी भजती नाचे उतरी, आणावा तो हरी बोल हरी नाचे उतरी, वेगी आणावा तो हरी भजती नाचे उतरी. भगवान विष्णू शेषावर झोपले, पायाजवळ माता लक्ष्मी. काय करते ती? हा फोटो पाहिला की आपल्याला काय सांगतो? ज्या घरात मालकाच्या पायांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. म्हणजे हा फोटो पाहिला आपला परमात्मा हा संदेश देतो की जगतजननी जगतपित्याच्या पायांची सेवा करते. रोज आपल्या मालकाच्या पायांची सेवा केली पाहिजे. मी कालच असं बोललो, नाशिकला एक बाई उभी राहिली, महाराज पाय बी तर तसे पाहिजे. मी स्विचऑफच झालो, बोलताच येईना पुढे. आणि खरं येते माय, तुम्हाला जर लक्ष्मीचं स्वरूप आहे, पती लक्ष्मीचं, पत्नी लक्ष्मीचं स्वरूप आहे, तर पतीला काय म्हणतात? पती हो परमेश्वर. तुम्ही परमेश्वरासारखे वागतात का?
पत्नी जर लक्ष्मीचं स्वरूप आहे तर पती परमेश्वर आहे, मग परमेश्वरानं परमेश्वरासारखं वागलं पाहिजे, तेव्हा तर लक्ष्मी पाय दाबीन. मी तर म्हणतो वागत नसे तर नळला दाबेल काय हरकत आहे. ग्रंथ मार्गदर्शक आहे. संत आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवतात. आणि तिसरा आहे भगवंत. ग्रंथ, संत आणि भगवंत या तीन गोष्टींचा समन्वय साधला की माणसाला त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती होते. मग संतांची गरज काय? संताविना प्राप्ती नाही. प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागते. घर बांधायचं इंजिनियरची मध्यस्थी आहे, फिटिंग करायची वायरमनची मध्यस्थी आहे, कोर्टात जायचं वकिलाची मध्यस्थी आहे, शाळेत जायचं क्लार्कची मध्यस्थी आहे, ऑफिसात जायचं शिपायाची मध्यस्थी आहे, बैल घ्यायचा तरी मध्यस्थीचे, लग्न करायचं म्हटलं तरी सध्या लोक मध्यस्थी बी होत नाही, त्यानंच तोंड फुटी जास्त. मध्यस्थी प्रत्येक ठिकाणी मध्यस्थी लागतो. तसं संताविना प्राप्ती नाही. मग संत भेटण्याकरता भाग्याचा उदय. काहींचं भाग्य मंद आहे, काहींचं तीव्र आहे, काहींचं तीव्रतर आहे. काहींचं भाग्य एका रात्यात उजडायला आलं, काहींचं एका दिवसात, काहींचं एका आठवड्यात, काहींचं एका महिन्यात, काहींचं एका वर्षात, काहींचं 10 वर्षात. काही मरून गेले पण भाग्य उदयाला आलं नाही. काहींचं एका रात्यात भाग्य उदयाला आलं. मागच्या वर्षी गणपतीच्या पिरियडमध्ये एक पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात रात्यातून प्रसिद्ध झालं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, नको नको बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माझ्या बापानं बुटानं हाणला. नालायक होता, असं मजबूत हाणलं बापानं. प्रारब्ध आहे ते त्याचं. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ बिन रामा मज कंठ वेना. एक म्हण आहे, चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती, गिरती तो ऐसी गिरती माचिस नहीं मिलती. आयराणीत एक म्हण आहे. तुलसी नरका क्या कहूं, हिंदी मध्ये बाबा गोस्वामी वर्णन करतात. तुलसी नरका क्या कहूं, समय बड़ा बलवान, काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे वेळ, वक्त, टाइम, समय. म्हणून समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर समयासी सादर व्हावे. देव ठेवील जैसी स्थिती आहे ठेविल्यानंदे. आगाऊपणा करायचा नाही. जसं ठेवलं देवाने तसं राहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मायबापा सगळे सूत्र भगवंताचे. 5 गोष्टी देवाने त्याच्या हाती ठेवलेल्या आहे. तुमचं लग्न, तुमचा जन्म, तुमची असणारी त्या ठिकाणी प्रसिद्धी आणि तुमचा मृत्यू या काही गोष्टी भगवंतानं आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहे. ईश्वरानं त्या आपल्या ताब्यात ठेवले. भोग तो न घडे करावे ते म्हणे. एवढ्यासाठी भगवंताचं चिंतन. महाराज आम्हाला देवदेव करायची गरज काय? आम्ही तर चंद्रावरती यान पाठवलं, मंगळावरती, शुक्रावरती, आदित्य यान सूर्यावरती पाठवलं. आम्ही फक्त ऐकलं होतं पडती झाडे पाहूया,
त्याचं पुढचं चरण लय गोडे. मामी मोठी सुगरण, तेव्हा मामी बी मोठी सुगरण होती. आता मामी भाषा दे दूधमा पाणी वती दे. चंद्रावर आमच्या शास्त्रज्ञांनी किंवा विज्ञानाने टेक्नॉलॉजीने एवढी क्रांती एवढी प्रगती केली की आम्ही चंद्रावरती गेलो. महाराज तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले कशासाठी? वारीची परंपरा गेल्या 750 वर्षापासून या महाराष्ट्रात सुरू आहे. कशासाठी? बरं वारकरी म्हणतात कुणाला? काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, काया वाचा मने जीवे सर्वस्वे, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारी कर, विठ्ठलाचा वारी कर, हे बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारी कर, विठ्ठलाचा वारी कर. कारण ते कपाळ ज्याचा नाम नये वाचा, कारण ते कपाळ ज्याचा नाम नये वाचा. ज्ञानोबराय सांगा काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारी कर, बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारी कर. या 4 अवस्थेत जो जगतो त्याला वारकरी म्हणतात. त्या वारकऱ्याचे लक्षण जगद्गुरु तुकोबराय सांगतात. ज्ञानोबराय नादबाबा सगळ्या संत मांदी अडीने त्यांचे लक्षण सांगितले. एकदा की ते लक्षण त्याच्या अंगी आले की त्याचा फायदा काय होतो अभंगाच्या पहिल्या चरणात. काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा काया वाचा
नका वाजवत जाऊ. बोट गिट फ्रॅक्चर झाले अजून पण जायचं. काया वाचा मने झाला विष्णुदास. नुसता कपड्यानं नाही. 250 रुपयात धोतर, 350 रुपयात आयतं शर्ट भेटस. तो बी विष्णुदास नाही. महाराज म्हणतात काया वाचा मने, तिही अवस्थेमध्ये, कायिक वाचिक मानसिक तिही अवस्थेमध्ये ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. तो कायेनं झाला पाहिजे, वाचेनं झाला पाहिजे, मनानं सुद्धा त्या ठिकाणी मन हे झाले अंतर्बाह्य रंगून गेले, पूर्ण विठ्ठलचे झाले. या पद्धतीने त्याचं मन रंगलं पाहिजे. माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद. महाराज म्हणता अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंद. पिस लावणं म्हणजे वेळ लावणे, पिस लावणं म्हणजे चाळा गोपी लावी आल्या, चाळा भरणे, पिस लागणे, वेळ लागणे एकाच अर्थ शब्द आहे. वेळ लागणं म्हणजेच पिस लागणे आणि पिस लागणं म्हणजेच याड लागणे. याड लागणे, पिस भरणे, चाळा, हे सगळे एका अर्थाचे समानार्थी शब्द आहे. महाराज म्हणतात तुमच्या मनाला त्या ठिकाणी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्व बंधन सुख समाधान इच्छा ते मनी मना पूजा केली, मन प्रतिमा स्थापली, मन माऊली सर्वांची असं तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात. माय बापा मन मारुत मरकट मानिनो मधुकरोदा. हा चंचल आहे. मन चंचल चपळ जाता येता न लागे वेळ. हे बघा चाललं मन लय चपळ, कधी जाईन सांगता येत नाही, कधी उठून नेईन सांगता येत नाही. अवघड झालं मनाचं. ते सगळा मोबाईलचा परिणाम येतो. त्यांना 2 सेकंद सुद्धा लेकरं मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र पाहत नाही. 25 वर्ष अगोदर तुम्ही कामधंदा करायचा. माझ्या आईच्या वयाच्या ज्या मावल्या बसलेल्या आहेत, 25 वर्ष अगोदर लेकरू पाळण्यात होतं, माय कामधंदा करत होती. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापासी. 25 वर्ष अगोदर जेव्हा माय कामात असायची, लेकरू पाळण्यात असं पोरगं रडायला लागलं तर माय काय करायची, हातातलं काम टाकायची, पोराला पाळण्यातून उचलायची आणि पोटाशी लावायची. लेकराला पोटाशी लावल्याबरोबर पोरगं शांत बसत होतं. का? त्या लेकराला मायचे ठोके जाणवत होते. त्याला कळत होतं की 9 महिने 9 दिवस मी माझ्या आईच्या उदरात होतो, ही माझी आई आहे. लेकराला पोटाशी लावल्याबरोबर पोरगं गबगार होत होतं. आता जर पोरगं रडायला लागलं तुम्ही काय करता? वा रे वा, हेच ऐकायचं तुम्हाला तुमच्याकडे. आता जर पोरगं रडायला लागलं तर मोबाईल त्याच्या हातात देता. आता तर इतकं वाईट झालंय, आता पोरगं रडतं पण माय मोबाईल सोडत नाही. कुठून शिवाजी महाराज जन्मलीन माय. महाराज तर आज जन्म घ्यायला तयार आहे, पण जिजाबाई सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल जिजाबाईंचा व्यापक विचार होता, संकुचित विचार होता. का माझा बाल्या माझी बालिंदा बायदाची खोली. नाही 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 नाही, हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. ही संकल्पना, हे बीजारोपण जे महाराजांच्या अंतःकरणात रुजवलं ते आईसाहेब जिजाऊ. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसली सासिका स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाही? काल गर्दी जास्त अशी नीट होते की नाही जोबदार? महिला कोणत्या क्षेत्रात नाही. आमच्या परमार्थात घ्या, राजकारणात घ्या, समाजकारणात घ्या, कुठेही घ्या, महिलांनी क्रांती केलेली आहे. 10वीचा निकाल लागला काल. मुलींचा टक्का जळगाव जिल्ह्यात 2.5% मुली मुलांपेक्षा जास्त संख्येनं पास आहे. 2.5% जास्त आहे. राज्यात विभागात कॉलेजला सगळीकडे मुलीच जास्त टक्क्यानं पास झालेले आहेत. पोरं करता काय मग? पोरं 6 महिने हाई झुमका, त्या ना माझ्या ना मन का मुडी जास्त. वाचा चांगली पाहिजे. काही लोक कधीच चांगले बोलत नाही, काही लोकांच्या तोंडून कधीच वाईट निघत नाही. धर्मराज कधीच वाईट बोलले नाही. दुर्याच्या तोंडून कधीच कोणाबद्दल चांगलं ऐकलं नाही, कधीच नाही. काही लोकांचा स्वभाव असतो. मीच
10वी मध्ये असताना आमच्या शेजारी एक माणूस राहायचा तिकडे टाकरखेड्याला, त्याचं नाव पचक्या होतं. पचक्या काहीच करेना तो, कधीच चांगलं बोले ना कोणाबद्दलच नाही. भलं मोठे बंगला बांधला आमच्या गावात, तेव्हा ते जुने चॅनल टाकून घर बांधलं होतं, स्लॅब टाकून. अख्खं गाव पाहायला गेलं, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांचं, पाहुणे रावळे सगळ्यांना बोलवलं, अख्खं गाव जमा झालं. घरमालकानं फक्त त्यालाच आमंत्रण दिलं नाही की उपाच काय भाऊ काही बोली टाकेन, त्याला बोलवलंच नाही. आम्ही जेव्हा जेवायला गेलो तर आमच्या आधी तोच बसलो होता. त्याला म्हणलं तुला तर आमंत्रण नाही. तो म्हणे घरमालकाला सरपडी जायला होता, पण मला तर माहिती होतं आज पंगत आहे. जेवण झालं, सगळे लोक बंगला पाहायला गेले. अवबिता ठेव ना, लोक म्हणत काय तो बंगला, काय या काळात तुम्ही एवढा खर्च केला, काय ते कलर कॉम्बिनेशन, काय पीओपी त्या काळात लय मोठं मोठं वाटायचं. सगळे लोक घराचं कौतुक करेन. अहो म्हणे भूकंप झाला तर. गावात बैल आणले होते आमच्या गावात, ते खिल्लारी बैल, पांढरे सफेद असे खिल्लारी. त्या काळामध्ये ती 60,000ची जोडी होती. अख्खं गाव बैल पाहायला गेले, लोक तोंड भरून कौतुक करत. काय तुम्हाला जनावरांबद्दल पारख आहे, काय तुमचं चॉईस आहे, काय तुमचं प्रेम आहे, काय तुमचं भूतदय आहे. लोक तोंड भरून कौतुक करे. आता त्याला म्हणे सगळं चांगलं आहे, पण मग साप चावला तर. शेजारचा माणूस 40 एकर बाग आहे ती, तो म्हणे भीतीली होते नाच पेरायला जायचं. अवकारण कधीच चांगलं बोलत नाही. बायकोले म्हणे 4 वाजता चाल, सालदाराला म्हणे बैलगाडी झोप, 4 वाजता बी अंधारामा चालले जाऊन गहू पेरी होत. घरून निघले, दिसला नाही, गल्लीत दिसला नाही, गाव सोडलं. गावात याला वाटलं बा सुटलो आता, काही दिसत नाही ना, काही भेटत नाही. गावाच्या बाहेर गेल्या उद्या रस्त्यावर डबा लिसून उभा होता. याने त्याला पाहिलं, हा त्याला विचार कुठे चालला. तो म्हणे फक्त तोंड बंद ठेव, मी कुठे चाललो तुला सांगस. नाही म्हणे पहिले सांग तू कुठे चालला. म्हणे मी तुला 2 क्विंटल गहू देईन, फक्त बोलू नको मी गहू पेरायला चाललो. तो म्हणे तू मला 2 क्विंटल देशील, पण तुले पिकीन तवा ना. इतला क्वालिटीनं नाचेल माणूस, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहे. गरीबाचं लेकरू 10वी पास झालं, चांगले मार्क पडले, पेढा घेऊन जर घरी आलं, कर बो पेढा कशाचा रे काका, मी 5 झालो. वो बापरे, कितला टक्का रे? 70%. कॉफी केली याची. अरे चांगलं तो बोल रे. मोटरसायकल एखाद्याने शेजारी घेतली, मोटर 9वी गाडी घेतली. लोक कौतुकानं, काय आपलं काय काम आहे, गाडी चांगली बो, कंपनी चांगली, ॲव्हरेज चांगली, कम्फर्ट आहे, सीट चांगलं आहे, एकदम मस्त गड्या. सायकल घ्यायची अपेक्षा नव्हती रे तुझ्या बापाची, एवढे कष्ट केले, मूलमजुरी केली, गाडी घेतली, ॲव्हरेज चांगली. इतकंच म्हणा, घेणाराला बी चांगलं वाटत. हो म्हणत तिला कलर चांगला नाही. अरे तो त्याच्या बायकोच्या चॉईसनं गेले भो, तुला काय घेण देणं हे. निम्मा पैसा त्यांना मेवना टाकेल, त्यांना तुला काय रोग जाईल, फक्त चांगलं म्हणणार रे करंटा. माणसाची ही वृत्ती घातक आहे. एक ध्यानात ठेवा, चांगलं करणाऱ्याचं कधी तोंड भरून कौतुक करा. जो चांगला करतोय त्याला प्रोत्साहन द्या. चांगल्याला चांगलं म्हटलं की आपली किंमत वाढते. नेमकं माणसाचं तेच त्या ठिकाणी आज सूत्र चुकत चाललंय. माय बापो, वाचा चांगली नाही. ज्ञानोबा सांगता, साचा निमवाड मितले आणि रसाड, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काया वाचा मने, मन शुद्ध पाहिजे, देह शुद्ध पाहिजे, विचार शुद्धी, आहार शुद्धी, चित्त शुद्धी, मन शुद्धी, या सगळ्या गोष्टी काया वाचा मने झाला विष्णुदास. काय फायदा झाला? काम क्रोध त्यासी बाधितना. दुर्योधनाला ते कधीच जमलं नाही, अजिबात जमलं नाही. माय बापो, काम मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागे. रावणाचा सत्यानाश झाला. कशामुळे? सीतेमुळे. काय संबंध सीतेचा? रावणाचा सत्यानाश सीतेमुळे नाही झाला, त्याच्यातली जी वृत्ती होती त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यातला जो काम होता त्या कामाने रावणाचा घात केला. तसं सीतेचा काही संबंध नाही. त्याचं जर वाटोळं केलं त्याच्या बहिणीनेच केलं. शूर्पणखा, तिचे नख मोठे मोठे होते, ते नख वाढवण्याची फॅशन तिच्यापासून सुरू झाली. मोठला मोठला नख होता तिनं. शूर्पणखा, तिनं सांगितलं, तिनं सत्यानाश केला सगळा. काम. एक शेवटचा प्रसंग सांगतो रामायणातला. रावण मारल्या गेला, रावणाचं कलेवर पडलेलं आहे समुद्राच्या काठावरती. भगवान त्या प्रेताजवळ बसलेले आहेत. लंकेमध्ये एक समस्या आहे. लक्ष्मण आलेत, सांगितलं भैया लंका में एक समस्या है,
बोले लखन अब कौन सी समस्या है? रावण तो मारा गया, रावण तो मर चुका है. भैया लक्ष्मणा काय अडचण काय? म्हणले दादा अडचण अशी आहे की रावणाच्या नंतर रावणाच्या देहाला काडी लावायला कोणी नाही. भगवंतांनी सांगितलं अरे नीतिशास्त्र असं सांगतं जर मुलगा नसला तर भावाने अग्निडाग द्यावा. त्याचे सगळे मुलं मारले गेले मान्य आहे, व त्याचा भाऊ बिभीषण अजून जिवंत आहे, त्याच्या हातून अग्निडाग दिला चाललो. लक्ष्मणाने सांगितलं अडचण तेच, बिभीषण म्हणतो मी त्याच्या शरीराला आग लावणार नाही. भगवंत सांगतात लक्ष्मणा भावाने भावाबद्दल असं बोलावं याचं मला वाईट वाटतंय. रावणाचं माझं भांडण एका तत्वाकरता होतं. आणि एक लक्षात ठेवा, जी भूमिका आहे ती त्याच भूमिकेत राहिली पाहिजे. गजानन महाराजांच्या माध्यमातून मी भाऊंशी गेल्या 5-7-10 वर्षापासून जुळलोय, पण एवढ्या वर्षामध्ये राजकीय हेतू ठेवून मला आठवत नाही मी नारदाच्या व्यासपीठावरती मुक्ताबाईला साक्ष ठेवून बोलतोय. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की वारकरी भवन हे राजकीय स्वरूप डोळ्यासमोर ठेवून गेलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुक्ताबाईला स्मरून सांगतो, एवढ्या वर्षात भाऊंनी जेव्हाही चर्चा केली असेल ती फक्त संप्रदायाशी निगडीत असेल. राजकीय आजपर्यंत एक वाक्य मी त्यांच्या तोंडून आमच्या जवळ ऐकलेलं नाही. प्रत्येक माणूस एक हेतू ठेवून, आम्ही हेतू ठेवून त्यांच्याकडे गेलो. आमचा हेतू होता, वैयक्तिक नव्हता, संप्रदायासाठी होता, अखिल वारकरी संप्रदायासाठी तो हेतू होता आमचा. आम्ही तरी हेतू ठेवून गेलो. त्यांनी अधिक महिन्याचा जो कार्यक्रम केला त्याच्यात कुठला हेतू नव्हता. काही दिवसा अगोदर गायींना चारा नव्हता, आश्रमातून फोन आला की भाऊ गायींना चारा नाही, सगळीकडे दुष्काळानं थैमान त्या ठिकाणी माजवलेलं आहे, गायींजवळ चारा नाही, गायींना खायला चारा नाही. मला चांगलं आठवतं, नुसता फोन आला भाऊंना, भाऊने दुसऱ्या दिवशी गोमातेच्या चाऱ्याची तरतूद केली, व्यवस्था केली. मायबापो आता भाऊ खऱ्या अर्थानं तुम्ही जळगाव जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. नुसतं माणसांचं नाही तर जळगाव जिल्ह्यातल्या जीव जनावरांचं सुद्धा पालकत्व तुम्ही स्वीकारलं. आणि म्हणून गोमातेची सदैव कृपा तुमच्यावरती राहील. संप्रदायाची तर आहेच, भगवान ज्ञानोबारायांची तर आहेतच, त्याच्यात गोमातेचाही त्या ठिकाणी सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. मला सांगायचंय, कुठलाही हेतू डोळ्यासमोर न ठेवता शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने, सात्विक वृत्तीने ते कार्य होतं मायबापो. आणि जेव्हा कोणत्याच कार्यात कुठला हेतू न ठेवता कार्य केलं जातं त्याला परमेश्वराची त्या ठिकाणी साथ असते. विठ्ठल भगवान सांगतायत बिभीषण लक्ष्मण, त्या बिभीषणाला जर रावणाच्या देहाला आग लावायला लाज वाटत असेल तर त्याला म्हणावं ज्या दिवशी तुला रामाने भाऊ मानलं त्या दिवशी तुझा भाऊ सुद्धा माझा भाऊ झाला. ज्याने बायको पळवली त्याच्याबद्दल भगवंताचे शब्द आहेत. याच्यात रामाचं रामत्व आहे माय बापो. मरणांतानी वैराने, मेल्यानंतर वैरत्व संपत असतं. भगवान समुद्राच्या काठी आहे, प्रेतांचे खच पडलेले आहे, भगवान उद्विग्न आहे. आणि भगवान पाठमोरे बसलेले असताना एका महिलेची छाया, एक महिलेची सावली भगवंताच्या डोक्यावरतून समोर पडली. ती आकृती वाळूमध्ये पडली. देवानं ओळखलं की कोणीतरी महिला आहे. भगवान ताडदिशी उठले आणि हात जोडले, माय तुम्ही कोण आहात? या रणभूमीमध्ये प्रेतांचा खच पडलेला आहे, ही समरभूमी, युद्धभूमी, रणभूमी, आणि तुम्ही इथे काय करतायत? जेव्हा भगवंतानं मागे वळून पाहिलं ती रावणाची पट्टराणी होती, मंदोदरी. मंद अधिक उदरी, मंद आहे उदर जिचं, तिला मंदोदरी म्हणतात. मयासुराची मुलगी होती मंदोदरी, महान प्रतिव्रता होती. 5 पतिव्रतेमध्ये तिचं नाव आहे. देवानं मंदोदरीला पाहिलं, ज्याने बायको पळवली त्याच्या बायकोला भगवान माय म्हणून प्रणाम करतायत. भगवंतानं विचारलं माय? लक्ष्मण सांगितलं भैया ये महाराज रावण की धर्मपत्नी मंदोदरी है. भगवंतानं सांगितलं माँ अयोध्या का ये राजकुमार राजा दशरथ का पुत्र आपको प्रणाम करता है माँ. मंदोदरीच्या डोळ्याला धारा लागल्यात. भगवंतानं विचारलं की माय रावण मरून पडला, तू या रणभूमीत करते काय, कशासाठी आली? मंदोदरी सांगतेत रामा माझा नवरा तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, मानानं, वैभवानं, श्रीमंतीनं सगळ्या बाबतीत वरचढ होता. माझे पती तुमच्या बाबतीत सगळ्या अँगलनं वरचढ होते.
मग असं नेमकं काय झालं, असं काय श्रेष्ठत्व होतं, असं काय मोठेपण होतं, असा कोणता गुण होता, असं कोणता गुण माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याजवळ जास्त होता की माझ्या नवऱ्याला तुमच्या हातून शिकस्त खावी लागली. आणि मी आज तुम्हाला पाहिलं, मला ते खरं पटलं. नक्कीच माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्यात एक गुण जास्त आहे. भगवंतानं सांगितलं, माय रावण माझ्यापेक्षा तो वरचढ होता सगळ्यात बाबतीत. रावण म्हणायचा, रामा तुला एकच बायको, त्याला 80,000 बायका होत्या. पूर्वी बहुपत्नी व्रत होतं नाही का. काही लोकांनी लयच पूर्वी जास्त पत्न्या केल्या, हाती एक बी भेटत नाही. हा असाच जाईन तो, हाच वाजत जाईन, पण त्यांना लग्न वाजवू नाही यज्ञेश महाराज. बऱ्याच जणांच्या आता रुई सोबतच लग्न होतील शेवटी. तटेच हयात लावणं, तटेच शुभ मंगल सावधान म्हणणे, कार्यक्रम आटोपणे. हा तुमचं झालं म्हणजे एवढे गोळ असू राहिले तुम्ही. तुम्हाला काळ वेगळा होता बाबा. मायबाप भगवान मंदोदरीला विचारतात. रावण म्हणायचा मी तुमच्यापेक्षा वरचढ आहे. मग भगवंतानं विचारलं, माय रावणापेक्षा असा कोणता गुण माझ्यामध्ये एक्स्ट्रा होता, जास्त होता, मी वरचढ होतो. तो मंदोदरीने सांगितलं, रामा ज्ञानानं मानानं वैभवानं भक्तीनं श्रीमंतीनं सगळ्या बाबतीत माझे पती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होते, पण एका बाबतीत तुम्ही रावणापेक्षा वरचढ ठरले. म्हणले कोणते? म्हणले एक गुण तुमच्यात जास्त आहे. कोणता? माझ्या नवऱ्याने तुमची पत्नी पळवून आणली. ज्याने तुमच्या पत्नीला पळवलं, तिला माय म्हणून तुम्ही वंदन केलं, तुम्ही काम जिंकलेला आहे. हा गुण तुमच्यामध्ये रावणापेक्षा श्रेष्ठ आहे. माता पतिव्रता भरपूर आहेत, अजूनही आहेत, घराघरात आहेत, प्रत्येक घरात माता पतिव्रता आहे. पण एक नारी सदा ब्रह्मचारी. माणसाला लागू पडत नाही, फक्त प्रभू रामचंद्रच एक नारी आणि सदा ब्रह्मचारी. एक पत्नीव्रत ज्यांनी घेतलं ते प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचं एक पत्नीव्रत होतं. भगवान कृष्णाच्या अनेक बायका होत्या. प्रभू रामचंद्र जीवनात कधीच खोटे बोलले नाही आणि भगवान कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची एक बी संधी सोडली नाही. उलट आयुष्यभर जो कधीच खोटं बोलला नाही, या काकानं त्याला बी खोटं बोलायला भाग पाडलं. बोल नरोवा, बोल बोल बोल. धर्माला सांगितलं अरे बोल. तो म्हटला अरे जेव्हा मी आयुष्यात खोटं बोललो, म्हणली एकदा बोललो तर काय होस, बोल. म्हणजे तेल बी बाटाई टाकलं हो याला. प्रभू रामचंद्र कधीच खोटं बोलले नाही, याने खोटं बोलण्याची कुठलीच संधी सोडली नाही. मायबापू का? कामाला जिंकलेला आहे. ज्या परमात्म्यानं ज्यांचा परमात्मा, ज्यांचा आदर्श, ज्यांचा आयडल जो परमात्मा आहे, त्याने कामाला जिंकलेलं आहे. मग काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितना. त्याला काम क्रोधांची बाधा होत नाही. मग का हो, त्याला जर काम क्रोधाची बाधा झाली नाही तर त्याचा फायदा काय होतो? अभंगाच्या विश्वासी तो करे, विश्वासी तो करे, स्वामी वरे सल्ला, स्वामी वरे सल्ला, विश्वासी तो करे, विश्वासी तो करे, स्वामी वरे सल्ला, स्वामी वरे सल्ला,
काय झाला विष्णुदास होण्याचा? काम क्रोध त्याला बाधत नाही. फायदा काय? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. बडियाच्या अंकित आम्ही झालो लाथाडेला किंवा बळीवंत आम्ही समर्थाचे दास. घातली आकाश कडी काळाशी. माय बापा हो, विश्वास, देवावर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे, ग्रंथांवर विश्वास पाहिजे, आईचा लेकावर, लेकाचा आईवर, बापाचा मुलावर, मुलाचा बापावर, बहिणीचा भावावर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर, शिष्याचा गुरुवर, भक्ताचा देवावर, पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे. विश्वास, विश्वासच राहील नाही आता एकमेकावर. भरोसा राहील नाही, भरोसा, विश्वास. पूर्वी किती विश्वास होता हो. जुन्या काळामध्ये आपले आजोबा पंजोबा जर जळगावला बाजाराला निघाले तर घरात बोलत नव्हते. पहिला मुद्दा तर बायकोशी बोलत नव्हते. काळ बदलत चालला. लोकांनी मायबापाचे नावही बदलून टाकले. बापाचा डॅड झाला, माईची मम्मी झाली, भावाचा ब्रो झाला, बहिणीची सीत झाली. सगळ्यांचे नावं बदलवले पण अजून बायकोचं नाव कोणी बदलवलं नाही. बापाला डॅड म्हणतात, माईला मम्मी म्हणतात, भावाला ब्रो म्हणतात, बहिणीला सीस म्हणतात, पण बायकोचा बोका कोणी म्हटला का? तिने भाकर बंद पडी जाईन तिने तर. अजून बी नाही. त्याच्यात बदल करण्याची हिंमत अजून कोणाला झाली नाही, आजपर्यंत झाली नाही. माय बापा, महाराज म्हणतात विश्वास पाहिजे. विश्वास, एकामेकावरती विश्वास पाहिजे. हे संपूर्ण जग विश्वासावरती अवलंबून आहे. बायकोचा नवऱ्यावर विश्वास पाहिजे. दोघं नवरा बायको पिक्चर पाहायला गेले. डॉक्टर होते, नुकतेच डॉक्टर झाले होते. बायको म्हणले पिक्चर पाहायला चला. गेले दोघं जण पिक्चर पाहायला. सावरकर. अर्धा पिक्चर झाला आणि बायको म्हणे ओ घरी चला, दाढ लेट नकते. तो म्हणला अरे मी क्लिनिक बंद करून आलो, ओपीडी बंद करून आलो आणि तुझ्यासाठी वेळ काढला ना, तुझी दाढ. ते म्हणले लई पेन होतोय हो सारा, घरी लई त्रास होतो, काय चित लागत नाही, पाहत नाही. तो म्हणला थांब, मी क्लिनिक बंद करताना खिशात गोळी घेऊन आलोय. त्याने खिशात हात घातला, टॅबलेट काढली, गोळी गोल, आणि तिला सांगितलं फोडू नको, चावू नको, चगडू नको, गिळू नको, फक्त जिथे दुखतं तिथे धरून ठेव. त्याने धरून ठेवली. तिने अख्खा चित्रपट पाहून झाला. तिला एवढं बरं वाटलं. म्हणले काय माझ्या नवऱ्याचं टॅलेंट आहे खरंच. हा काय गोळी दिली मला की लगेच 10 मिनिटामध्ये पेन थांबला. पिक्चर संपला, बाहेर निघले आणि त्याने सांगितलं ते गोळी आणा. तिने ते दाता खालून गोळी काढली ना, हातावर ठेवली. गोळी नव्हती, ते शर्टाचं तुटेल बटन होतं. कशाचा परिणाम आहे? अहो साधा नवऱ्यावर विश्वास ठेवला तर शर्टाचं बटन गोळी म्हणून काम करून गेलं. जर भगवंतावरती विश्वास ठेवला, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, हे ताप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप. संत कानोपात्रा सांगतात आहे भोळा माझा बाप घेईल ताप, तरले तरती भरवसा नामधारकाचा तो विश्वास आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. 3 प्रकारच्या सत्ता महत्वाच्या आहेत. तसे 9 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. शरीर, मन, बुद्धी, सत्ता, लौकिक, संपत्ती, भक्ती, ज्ञान आणि एक त्या ठिकाणी तप. अशा 9 प्रकारच्या सत्ता सांगितलेल्या मायबाप हो. आणि प्रापंचिक जीवनामध्ये राज सत्तेचं त्याच्यामध्ये नंतर त्या ठिकाणी नाव येतं. या सत्ता आहेत. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. तेवढा विश्वास आहे. महाराज म्हणता आम्ही त्याचे अंकित आहोत, त्याच्यामुळे त्याची आमच्यावरती कृपा आहे. विश्वास पाहिजे ना. डॉक्टरवरती बी विश्वास पाहिजे. त्याच्या बायकोनं जेवढा ठेवला त्याच्यावर तेवढा तर पाहिजे आपला पेशंटचा. एकाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशन शस्त्रक्रिया सुरू होईल तितक्यात ते पेशंट स्ट्रेचर उठून बसलो. जय बजरंगबली. डॉक्टर दचके घ्या म्हणलं काय रे भाऊ,
खिशात हात घातला आणि 5-5च्या नोटा मोजायला लागला. डॉक्टर म्हणले, हो काका 40 वर्ष झाले ऑपरेशन करतोय, ऑपरेशनाच्या आधी कोणीच पैसे देत नाही, ऑपरेशन झाल्यावर पैसा दे. तो म्हणले तुला पैसे देतच नाही, कोण ठेवतोय? तो म्हणे तुम्हाला बोलणं इंजेक्शन देतोय त्यांना अगोदर मोजीसन ठेस. विश्वासच नाही तर गुण लागीन कसा? आमचा देवावर विश्वास नाही, आमचा ग्रंथावर विश्वास नाही, आमचा धर्मावर विश्वास नाही. यतो धर्म ततो जय, धर्म रक्षती रक्षिता. विश्वास आहे. भीमाला विश्वास होता. गदा जेव्हा फेकली आकाशामध्ये, देवाला बोलवायचंय, खाली मान धरली. तेवढा विश्वास होता की भगवान त्या क्षणी त्या ठिकाणी उपस्थित होईल. आपला तेवढा विश्वास आहे का? किती विश्वास होता? जुन्या काळामध्ये सांगत होतो मी. आजीला सांगितलं बाजाराला जायचं जळगावला, शनिवार होता. म्हाताऱ्यानं पागोटं गुंडाळलं, तसंच निघाला. म्हातारी कोणलीच बोलली नाही, दल्ली. मुकाट्यानं मागे मागे चालायला लागली. दोघांमध्ये अर्धा किलोमीटरचा गॅप पडी गया. पण त्या म्हाताऱ्यानं असं उलटी सण पाहिलं विनी, असं मागे मागे येते का अंतर पडलंय, कारण त्याला गॅरंटी होती. समजलं तर बरं, नाही तर घरी गेल्यावर लक्षात येईल. त्याला गॅरंटी होती किती गॅप पडला तरी आपल्याच मागे येणार आहेत. आता भरोसा राहिला नाही कोणाचाच, कोणावरती नाही. कसा उलटा जमाना होईना, ते देवावर भरोसा नाही. सध्या लोक परमार्थिक क्षेत्राकडे वळालेत. इतकं कोरोनाने एक बरं केलं की माणूस देवाच्या भक्तीकडे तरी निदान कळला. माय बाप, केदारनाथ बद्रीनाथला गेल्या 20 वर्षात एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झालेली आता सध्या प्रचंड गर्दी आहे, हाऊसफुल आहे. माय बापू, निदान इतकं तर कळालं माणसाला की देवाशिवाय जगामध्ये काहीच नाही. तेवढा विश्वास आहे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. 3 प्रकारची सत्ता आहे, कर्तुम, अकर्तुम, अन्यथा अकर्तुम. 4 जणांच्या 3-3 4 त्रिक 12 सत्ता सांगतो आणि थांबतो. विठ्ठल कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. भगवंताच्या अंगी, रामाच्या अंगी, कृष्णाच्या अंगी, ज्ञानोबरायांच्या अंगी, तुकोबरायांच्या अंगी. मायका एक एक उदाहरण देतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. रामाच्या जीवनामध्ये या 3 शक्त्या होत्या. कोणकोणत्या? शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली. दगडाची स्त्री झाली. अहिल्या या शब्दाचा एक अर्थ होतो परितक्त्या. परितक्त्या म्हणजे नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री, असा त्याचा अर्थ होतो. अहिल्या गौतमानं टाकून दिलेली होती, असा त्याचा रामायणामध्ये अर्थ होतो. कर्तुम अन्यथा अकर्तुम. जडी दगडासहित वह्या जसं तुकोबरायने, तसं समुद्रावरती तारी ऐसे जड, उदकावरी जो दगड. अन्यथा कर्तुम. कर्तुम अकर्तुम. आणि अन्यथा अकर्तुम. वानरा हाती लंका घेवविले म्हणे तुका. वानरांच्या हातून लंका प्राप्त केली. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्त्या रामाच्या अंगी. कृष्णाच्या अंगी 3 कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कोणकोणती? पहिली, कुरुक्षेत्रावरती 45 मिनिटात 700 श्लोक अर्जुनाला सांगितलं गीता जयंतीला. कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती, गुरुचा मृत झालेला पुत्र संदीपनींना परत जिवंत करून दिला. आणि अन्यथा अकर्तुम, 18 अक्षौहिणी सैन्यांच्या विरोधामध्ये कमी सैन्य असताना पांडवांना विजय मिळवून दिला. पांडवांना विजय मिळवून दिला. लढाई ठरली. शकुनीने सांगितलं दुर्योधनाला की दुर्योधन, जर आपल्याला द्वारकेचं यादवांचं सैन्य मिळालं तर 100% विजय आपलाच आहे. सगळे एकत्रित झालेले आहेत, तू फक्त द्वारकेचं सैन्य घेऊन ये. दुर्योधन म्हणले मामा चिंता करू नका. काही मामा आहेत, वैशिष्ट्यपूर्ण मामा आहेत, काही पुराणात आहेत. मारीच मामा, शकुनी मामा, कंस मामा, इतिहासामध्ये शेलार मामा, बाकी सगळे मामा चांगले. शकुनी क्वालिटीचा नाशेल मामा आहे महाभारतातला. तेवढं सैन्य भेटलं पाहिजे. दुर्योधन म्हणला मामा चिंता करू नका, सैन्य आपल्यालाच भेटेल. म्हणले एवढा कॉन्फिडन्स कसं काय? म्हणले कृष्णाचं माझं फार जवळचं नातं आहे. कृष्ण आणि दुर्योधन यांचं काय नातं होतं? कृष्ण आणि दुर्योधन सख्खे व्ययी आहेत. दुर्योधनाची पोरगी लक्ष्मणा नावाची भगवंताच्या सांब नावाच्या पोरगाला दिली. सख्खे व्ययी आहेत ते. तो म्हणला नंबर आपलाच लागेल, टेन्शन घेऊ नका. गेला दुर्योधन, देवाच्या पायाजवळ बसला. पण त्याला बसल्यानंतर लक्षात आलं की मी युवराज आहे, हस्तिनापुराचा सम्राट आहे. हे गवळ्याचं पोरग, गाई चारण्यात त्याचं आयुष्य गेलं, गाईंच्या शेपट्या फुरगळण्यात त्याचं आयुष्य गेलं, गोमयन गोमूत्राने याचे हात बरबटलेले. आणि म्हणले मी याच्या पायाजवळ. अरे म्हणलं हिड, रगेल होतं ते, उशाले जाऊन बसलं.
अर्जुन पायाजवळ बसला. देव उठले ना अर्जुनाकडे पाहायला लागले. दुर्योधन म्हणले, अय भाऊ आधी मी आलोय, असं तोंडी किसन काम नको करू जाऊ. दुर्योधन म्हणला, तुला लहानपणापासून लय घाण सवय देवा, तू असंच करतो. अरे म्हणले, मी तुला पाहिलं नाही. म्हणले, मी पहिले आलो. तर म्हणले, काय? म्हणले, आमचे भांडणं ठरलेली, लढाई अटळ आहे, युद्ध होणार आहे, फक्त मला तुझी मदत पाहिजे. देव म्हणला, हे बघ दुर्योधना, माझे एकीकडे सैन्य, एकीकडे मी एकटा असा, मी हाती शस्त्र धरणार नाही. दुर्योधन मनातल्या मनात म्हणला, तू जर हाती शस्त्र धरत नाही, तू तर नाश्ता पाण्याला बी ना मागे का कहू, तू का तरी गप्पा मारायला येस, मग तू येऊच नको, तुझं सैन्य घेऊन जा. म्हणले, ली जाय. दुर्योधनाने सैन्य घेतलं. असा खुश झाला दुर्योधन. म्हणले, वा 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 वा. देवानं अर्जुनाला चिमटा काढला. म्हणले, अर्जुन, हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. माखन ले गया दुर्योधन, तेरे पास बची है छाछ. अर्जुन हंसला. म्हणले, देवा, जीत मेरी निश्चित है, मैं न रहूंगा उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. अरे एक तू ना मिले सारी दुनिया मिले तो क्या, एक धरला चित्ती आपुला तो एक, तू आमच्या जवळ आहे, आम्हाला बाकीची काही गरज नाही. मग झालं काय, दुर्योधनानं एक भला मोठा फासा टाकला. दुर्योधनानं बलराम दादाला आपल्याकडे वळवून घेतलं. देवानं कपाळाला हात मारला. म्हणले, अवघड झाला बाबा हे. हा, मी सैन्य त्याला दिलं, पण मी इकडून राहिलो. या दुर्योधनाने बलराम दादाला तिकडे ओढून घेतलं. आता अवघड होईल. दादा असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येणार नाही उघड. मग दादाला तिथून फोडायचं कसं, दादाला काढावं लागेल तिकडून दुर्योधनाकडून, कारण दुर्योधन दादाचा शिष्य होता बलराम दादाचा. त्यांची सभा चालू होती दुर्योधनाजवळ. बलराम दादा आणि त्यांची सभा चालू आहे. भगवंतांना सात्विकीला बोलू म्हणले, इकडे काय म्हणले, फक्त तिथे जाय, दरवाज्यात उभा राहा आणि दुर्योधनाला ऐकू जाईल, फक्त असे हाका मार की, दादा ओ दादा. दादा येणार नाही, दादा तुला बोलवतील. त्यांनी जवळ बोलवलं किंवा दादा उठून आले, काहीच बोलायचं नाही, फक्त त्यांच्या कानात सांगायचं, कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगलाय. अर्जंट मीटिंग चालू, आढावा बैठक चालू असेल. बलराम दादा, दुर्योधन, दुःशासन सगळे बसले होते. भट्टा एक वैजाला होता त्या. दुर्योधन, दुःशासन सगळे एक झाले होते ना ते. त्याच्यात बलराम दादाला घेरलं त्यांनी. सात्विकी गेला, सात्विकीनं हाक मारली, दादा ओ दादा. काय इकड्या, अरे म्हणले मीटिंग इकड्या अर्जंट आहे. दुर्योधनाच्या भोया उचलल्या की हा तर कृष्णाचा आहे माणूस आहे, हा दादाला बोलवतो एवढ्या अर्जंट मीटिंग मधून. दादा उठून गेले. म्हणलं, काय रे एवढं अर्जंट आहे काय, याने कानाजोड तोंड दिलं. म्हणलं, काही नाही, कृष्णाने तुम्हाला जय हरी सांगितलंय. तुला डोका करे बिंडोक, नुसतं जय हरी सांगितलं, इथला दूर शिल्लकला रे. तो म्हणे, झालं माझं काम. दादा गेले. दुर्योधन म्हणे, दादा. तो म्हणे, कृष्णाचा. काय होतं म्हणे, काय नाही, त्याने जय हरी सांगितलं. काय खोटं बोलता दादा, नुसतं जय हरी सांगितलं, इथल्या दुरून माणूस आहे इंगा द्वारकेचं. तुम्ही द्या आमच्याकडे, पण मनानं तुम्ही तिकडे. दादा म्हणले, बघ मी फटकाड तोंडाचा माणूस आहे, माहिती मला, पण मी असलं मला जमणार नाही. मी तुझ्याकडे आलेलो आहे, मी भावाला सोडलं, मी इकडे आलो. म्हणले, नाही नाही नाही, एवढा अर्जंट बैठक आहे, तुम्हाला काहीतरी निरोप कृष्णानं सांगितला. शेवटी दादा बळकी घ्या हो, दादा गरम डोकांनाच राहतस. बलराम दादा बर भाऊ, विठ्ठल विठ्ठल. दादा बळकी घ्या म्हणले, शेलगाड रे तुला तिकडे, मी चाललो. दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. ना साहेची बभरू पांडवा पारखा, साहेची बभरू पांडवा पारखा, ना साहेची बभरू पांडवा पारखा, बभरू पांडवा पारखा. दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. हरिजनाची कोणाला घडावी निंदा साहत गोविंद नाही, त्याचे रुपावी अभंगातलंही प्रमाणे त्याच्यातलंही चिंतन आहे. शेवटी भगवंतानं बरोबर दादाला तिथून काढलं. माय बापो, मला काय सांगायचंय, विश्वास, पांडवांचा विश्वास होता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. ज्ञानोबरायांच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तीन शक्ती आहेत. कोणकोणत्या ऐका.
रेड्या मुखी वेद बोल विला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे, मेल माणूस जिवंत करणे आणि चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम या तीन शक्ती ज्ञानोबरायांच्या अंगी आहे. तुकोबरायांच्या अंगी तीन शक्ती आहे. जडी दगडा सहित वैहा जैशा तारी येल्या सदेह वैकुंठाला गेले अन्यथा अकर्तुम. आणि एकदा तुकोबरायांचं भंडाऱ्याला प्रवचन सुरू आहे. काशीला जाणारे काही लोक आले. करता करविता अर्ध पुण्य भेटे. जर तुम्ही यात्रेला कोणी जात असाल जर तुम्ही त्यांना मदत केली तर अर्ध पुण्य भेटतं. कोणी यात्रेला जात असेल तर मदत करायचं तुमच्याकडून शक्य होत नसेल तर लोकांना सांगितलं तुकोबरायांनी की ही मंडळी जाते काशी यात्रेला तेव्हा दुर्गम भागात आता लय सुविधा झाल्या तर तुम्हाला जाणं शक्य नाही. तुम्ही त्यांना काही मदत करा. त्यांना मदत केली म्हणजे तुम्हाला काशीचं अर्ध पुण्य भेटेल. लोकांनी पैसे टाकायला सुरुवात केली. एक गरीब म्हातारी होती. तिच्या घरात पैसेच नव्हते. ती घरी गेली आणि पितळाचा तांब्या घेऊन आली. म्हणले बाबा ते लोक माझा पितळा तांब्या घेतील का. तुकाराम महाराज म्हणले आणि इकडे तो तांब्या. तुकारामांनी तो तांब्या घेतला आणि त्या शिडीवर जिथे बसले होते त्याच्यावर घोंगडी टाकून त्या घोंगडीला नुसता तांब्या लावला पितळाचा. तो सोन्याचा झाला. आणि तिला सांगितलं आता दे. सोन्याचा तांब्या त्या काशीला जाणाऱ्या यात्रेकरूंना दिला. लोकांनी पाहिलं ज्या बसलो होता तटे परवचनले की घोंगडीले तांब्या लावला भाऊ पिताना तांब्या सोना ना होई गया. बठ्ठा उठी गया तो घर. कोणी कळशी कोणी गंगाळ कोणी ताट तांब्या बठ्ठाला येऊन तुकोबरायांनी पाहिलं या अवघड होईल. तुकोबरायांनी घोंगडी उचलली खांद्यावर टाकली आणि पाहुले चालती. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तीन शक्त्या तुकोबरायांच्या जवळ आहे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे विठोबा रखुमाई. शिवशाही जागृती मित्र मंडळ यांनी व्यासपीठाकडे यायचंय. हार घेऊन हिंदुत्व मित्र मंडळ आणि साईबास मित्र मंडळ यांनी हार घालून महाराजांचा सन्मान करायचा आहे. शिवशाही जागृती मित्र मंडळ, हिंदुत्व मित्र मंडळ, साईबास मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ यांनी बुक्का लावून हार घालून महाराजांचा सन्मान करायचा आहे. पुढे अहिल्यादेवी होडकर मित्र मंडळ यांनी शॉल आणि नारळ देऊन महाराजांचा सन्मान करायचा आहे. जागृती मित्र मंडळ यांनी गिफ्ट देऊन महाराजांचं स्वागत करायचं आहे. भैया महाजन मित्र मंडळ यांनी ट्रॉफी देऊन महाराजांचं त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एक 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 मंडळ वर यायचं आहे. कृपया करून एक एक मंडळ. विठोबा रखुमाई.